लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे। उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। वाढलेले मतदान ही सुद्धा डोकेदुखी ठरणार आहे। दरम्यान निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसचे आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना जनमत भाजपाच्या बाजूने नाही म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीत ध्रुवीकरण केलं, पण लोक या गोष्टीला वैतागलेत। ईव्हीएम बद्दल शंका असून शेवटचा पर्याय म्हणून सत्तेसाठी काही करू शकतात अशी प्रतिक्रिया दिली। प्रणिती शिंदे नेमक्या काय म्हणाल्या पहा या व्हिडिओमध्ये। सगळे सर्वे बघितल्यावर आणि बीजेपीचे पण सर्वे त्यांना पण कळून चुकलाय की त्यांच्या बाजूने जनमत नाहीये। आज तुम्ही बघताय की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहेत तरी ते काहीही बोलत सुटलेत। ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आलाय की त्यांच्या बाजूने ते जनमत राहणार नाहीये। त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या 1 महिन्यात आपण बघितलं, ते म्हणजे ध्रुवीकरण, पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि ते त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूने वळेल। पण आता लोक वैतागलेत, लोक थकलेत, लोकांना काम बघायचं। आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची जातीयवादावर धर्मांतर धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणं असू देत, लोक वैतागलेत। लोकांना कळून चुकलंय की आता बदल हा होणं गरजेचं आहे आणि काम लोकांना दिसणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आता बघाल की येणाऱ्या 4 तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात 24 तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ईसीनी आमचं प्रेशर काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे। 17C फॉर्मचं दखल पण घेतलंय, ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतोय। तर मला असं वाटतं आता त्यांचं एकच कदाचित तो शेवटचा हे असेल ईव्हीएम बद्दल काही, आणि हे नाही सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत। मला मागच्या 20 दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या। तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत, सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत। लोकांनी पण सतर्क राहावं आणि हे कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय, कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचा विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आपल्याला दिसून आलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।